मधून योग्य प्रतिमा आणि योग्य भाषाशैलीमधनं मांडणं हे खरोखर आजच्या सगळ्या कवींच्या समोर असलेलं आव्हान आहे मोठं, असं मला वाटतं. आणि आपण आपल्या आपल्या परीनं हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करतो आहोत. व्यक्ती म्हणून आपण या सगळ्या याच्याकडे बघतो आहोत आणि व्यक्तीपासून एक समष्टीपर्यंतचा सगळा अवकाश आहे तो कवेत घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत सर्वच जण. आता असा काळ आहे की जो आधीच्या काळामध्ये कवीचं एक एक शिखर असायचं की ग्रेस, सुरेश भट, महानोर, तर आपल्याकडे असं शिखर नाही आहे. आपण सगळेच असे चांगले आहोत. एक असं मोठंच्या मोठं हिमालय आहे किंवा सह्याद्री पर्वत आहे असं नाही आहे. मला असं वाटतं आजच्या लोकशाहीचा हा एक चांगला परिणाम आहे की आपण सगळे आहोत आणि चांगली कविता लिहितो आहोत. आपल्या आपल्या परीनं उत्तम कविता लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळी मिळून एक समग्र अशा प्रकारचं जी समकालीन कविता मराठीमध्ये समोर येते आहे. म्हणजे मला तर नेहमी मी म्हणते की आत्तापर्यंत म्हणजे आम्ही लिहित होतो असं म्हणूया, तर त्याच्या पुढची जी आता ही कवयित्रींची किंवा कवींची पिढी लिहिती आहे ना, थोडी 2 पावलं पुढे आहे. किंवा अगदी असं म्हणत होतो पहिलं सुरुवातीला की पहिल्या संग्रहामधला कच्चेपणा जाणवतो वगैरे असं परीक्षणांमध्ये लिहायचो की हां थोडं पहिल्या ह्याच्यातला नवखेपणा. आता तसं तो नवखेपणासुद्धा जाणवत नाही. पहिल्या संग्रहामध्येच कवीनं एक विशिष्ट अशा प्रकारची एक प्रगल्भता ही गाठलेली दिसते. विशिष्ट एक म्हणजे एक स्टँडर्डचं एक चांगल्या पद्धतीची आविष्काराची पद्धत ही कवींनी आपल्याला आपल्या कवितांमधून दाखवलेली दिसते. तर हा मला असं वाटतं की सगळा आशादायक असा काळ आहे. आणि दुसरीकडे असंही दिसतं म्हणजे दोन्ही चित्र आहेत असं आपण म्हणू शकतो की थोडंसं एक आता अध्यक्ष आहे म्हणून थोडंसं असं सांगावंसं वाटतं की कवींनी आपली स्वतःची कविता शोधली पाहिजे. म्हणजे काही काही वेळेला असं वाटतं की कुणाच्याही कवितेखाली कुणाचंही नाव लिहिलं तरी चालेल असे कधीकधी जाणवतं. परंतु कवीनं मला असं वाटतं की आपली स्वतःची आपलं स्वतःचं संवेदन विश्व आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये हे मांडण्याचा कवीनं जास्तीत जास्त की जी एक तयार भाषा झालेली आहे किंवा आहे कवितेमध्ये आता, तर तीच भाषा न वापरता आपली स्वतःची एक काहीतरी भाषा शोधणं, आविष्काराच्या पद्धती शोधणं हे मला असं वाटतं की कवींनी करायला पाहिजे. असं एक अध्यक्षीय म्हणून थोडंसं काहीतरी मोठेपणाने सांगायला पाहिजे म्हणून सांगते आणि मला इथे अध्यक्ष म्हणून बोलवलेलं आहे. तर आनंद वाटतो आहे, तो आनंद व्यक्त करते आणि माझी एक कविता आपल्यासमोर ठेवते. एक मिनिट, हां कुठंतरी गेलं ते. कवितेचं शीर्षक आहे तो, ती आणि ते. तो आणि ती तृतीयपंथी यांवरची कविता आहे. कवितेच्या शीर्षकावरनं लक्षात आलं असेल की तो आणि तीच्या गुंत्यात अडखळलेला पाय सोडवून, तो आणि तीच्या गुंत्यात अडखळलेला पाय सोडवून आताशी पोहोचले तुझ्यापर्यंत सखये. आजवर आमचंच आम्हाला सुटत नव्हतं स्त्री पुरुष अस्मितेचं कोड. आजवर आमचंच आम्हाला सुटत नव्हतं स्त्री पुरुष अस्मितेचं कोड. म्हणून अंमळ उशिरानंच धाडलंय तुझ्याकडे हे मैत्रीचं घोडं. म्हणून अंमळ उशिरानंच धाडलंय तुझ्याकडे हे मैत्रीचं घोडं. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जिणं जगत. कशी जगलीस आजपर्यंत जन्मदात्यांनीही नाकारलेलं जिणं जगत. साहित्य, सिनेमा, संस्कृतीनं केलेली टवाळ निर्भत्सनासाहत. जगण्यासाठी टाळी वाजवत कधी आक्रमक बनत. जगण्यासाठी टाळी वाजवत कधी आक्रमक बनत. सिग्नलला पाहायची मी लांबून तुझ्याकडे. तू पाहिलंस की नजर वळवायची. आपल्यापर्यंत येऊ नये हिनं ह्यानं
म्हणून काळजातली कळ खोलवर धडधडायची. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. कधीतरी गाडीत पुस्तकात रमताना अचानक वाजली कानाशी टाळी. दचकून खिडकीची काच घाईघाईनं लावून घेतली, तेव्हा काच तडकेल असं आर पार भेदक हसू हसून गेलीस. अपराधीपणाची एक काच उरात खोल खोवून गेलीस. तेव्हा काच तडकेल असं आर पार भेदक हसू हसून गेलीस. अपराधीपणाची एक काच उरात खोल खोचून गेलीस. सर्वत्र नाकारलं जाण्यातली कटुता पचवूनही जगत होतीस. अस्तित्वाच्या लढाईत आत बाहेर किती आघात झेलत होतीस. आताशा घेतला आहे आम्ही तुला माणूसपणाच्या पटलावर सखये. आताशा घेतला आहे आम्ही तुला माणूसपणाच्या पटलावर सखये. आता आताशा संवेदनेचा रस्ता तुझ्याकडे वळलाय. आता आताशा संवेदनेचा रस्ता तुझ्याकडे वळलाय. देर से सही पण दुरुस्त बनून राहू. देर से सही पण दुरुस्त बनून राहू. तो ती ते यांना राहू दे शरीराच्या गुंत्यात. तो ती ते यांना राहू दे शरीराच्या गुंत्यात. आपण माणूस म्हणून एकमेकींशी जोडल्या जाऊ. आपण माणूस म्हणून एकमेकींशी जोडल्या जाऊ. माणूस म्हणून जोडल्या जाऊ. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद आपले. अतिशय सुंदर पद्धतीने आपण आमच्याशी हा संवाद साधला. अध्यक्ष या नात्याने एक सत्कार आपण इथे करणार आहोत. सकाळपासून या कार्यक्रमासाठी जिने सर्वांना पुष्पगुच्छ आणि सत्काराचं साहित्य पुरवलं ती आमची मुलगी कल्याणी सावंत. हिचा सन्मान अंजलीताईंनी करावा अशी एक अपेक्षा आहे. हा कार्यक्रमामध्ये सुसूत्रता येण्यासाठी अगदी आवर्जून तिने आपली हजेरी इथे लावलेली आहे. आणि नुसतीच हजेरी लावलेली नाही तर आपलं कर्तव्यही पार पडलं आहे. त्याबद्दलची ही कौतुकाची थाप. कल्याणीसाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. आदरणीय भास्कर निर्मळ पाटील, आपल्याला विनंती करेल मी की आपण आभार प्रदर्शनाचा हा भार आपल्या खांद्यावर उचलावा. नमस्कार सर्वांना. आजचा दिवस फार गोड झाला. मला वाटतं एवढा एक वाक्य आजच्या आभारासाठी पुरेसा आहे. पहिल्या कार्यक्रमापासून आत्ताच्या कार्यक्रमापर्यंत मी वाचकपीठ प्रतिष्ठानच्या तर्फे सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आत्ताच्या अध्यक्षा आमच्या कायमस्वरूपीच्या, म्हणजे हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कायमस्वरूपीच्या मार्गदर्शक अंजलीताईंचं मी खूप आभार मानतो. बाजूला मोमीन सर बसलेले आहेत, त्यांना या वयात इथं आलेत आणि दिवसभर बसलेत आणि त्यांच्या स्टॅमिन्याची मला चांगली कल्पना आहे. मी त्यांच्या सलग एकही चिठ्ठी हातात नसताना 6 तास कविता ऐकलेल्या आहेत. औरंगाबादला आम्ही 6 तास जवळपास सर कविता म्हणत होते, त्यांच्या आणि इतरांच्याही. ते सर आज इथं आले. आम्हाला त्यांनी मार्गदर्शन कायमच करतात, पण त्यांची उपस्थिती हीच आम्हाला प्रेरक आहे. आज आमच्या शर्मिलाताई आणि महानूर सरांनी खूप छान सूत्रसंचलन केलं. आपण सर्व उपस्थित आहात. या ठिकाणी माझे काही मित्र आलेले आहेत. वैभवने, मोहन शिरसाटनी आणि श्रीकांत डेरेंगींनी अचानक येऊन अचानक कविता सादर केल्या. खूप चांगल्या कविता सादर झाल्या. मी त्यांचंही मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुन्हा वाचकपीठवर असंच प्रेम राहू द्या. पुढच्या वर्षी आमचे समन्वयक किरण भावसार सर हे कार्यक्रम अरेंज करतायत नाशिकला. आपण सर्वांनी त्यावेळेस यावं. आपल्याला निमंत्रण पोहोचवलं जाईल. आपलं स्वागत असेल. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.